आमचे वाद एवढे वाढले होते ना, की मी माहेरीच निघून गेले. तर वेलकम पार्ट 4 ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. मी माहेरी रागाने नव्हते आले, तर माझं मूळ असतं. लग्नानंतर 5 मुळं असतात, त्यापैकी आले होते आणि यांना माहीतच नव्हतं की माझं मूळ आहे म्हणून मी गेली आहे. सासर आणि माहेरी यामध्ये फक्त 5 मिनिटाचं अंतर होतं, म्हणून ही रात्री लगेच मला भेटायला आले. आणि आधी तर नाटक करत होते, म्हणजे बोलत नव्हते. आणि नंतर त्यांनी जे बोलायला सुरुवात केली ना, तिथून आम्हाला कळालं की हां, आपण भांडू शकतोय, पण एकमेकापासून दूर राहू शकत नाही. मग तेव्हाच आम्ही असं ठरवलं होतं की भांडण करायचं, पण एकाने तरी पुढाकार होऊन सॉरी म्हणून ते मिटवायचं. आणि आतापर्यंत आम्ही तेच करतो. म्हणजे भांडण तर आमचे रोजच होता, पण एकाने तरी पुढाकार घेऊन ते भांडण थांबवण्यासाठी सॉरी म्हणायचं. आणि बहुतेक वेळा हा पुढाकार मीच घेते. तर माझं आणि माझ्या सासूबाईचं नातं हे सुद्धा बाकी सासूनांसारखंच होतं. म्हणजे आमचं पण वादवाद व्हायचे, थोडाफार आमचं एक एक शब्द व्हायचे. पण यामध्ये माझा नवरा ना, म्हणजे त्यांचा रोल तर असं व्हायचा की यांना कळालं की या दोघांचं काहीतरी बिघडलंय, तर ते लगेच घरातून बाहेर पळ काढायचे. म्हणजे तुम्ही तिकडे काही करा, मला घेणं देणं नाही, किंवा मी तुझ्याही बाजूने बोलणार नाही आणि कुणाच्याच बाजूने बोलणार नाही, अशातले हे होते. आणि काही दिवसांनी मला पण कळून गेलं होतं की मी काहीही करू, म्हणजे मी घरातल्यांसोबत भांडू किंवा कोणासोबतही भांडू, माझा नवरा त्यामध्ये अजिबात मला सपोर्ट करत नाही. आणि सगळं झाल्यावरती हे मला सहानुभूती द्यायला नक्कीच येतात. लहानपणापासून सर्वात लाडकी आणि मोठी होते मी, त्यामुळे मी कधीच कुणाचं ऐकून घेतलंच नाही. आणि हाच ॲटिट्यूड माझा इकडं सुद्धा असायचा. म्हणजे मला कोणी काहीही बोललं ना, की मला खूप राग येतो. आणि आताही तसंच आहे. यांचा स्वभाव ना माझ्यापेक्षा एकदम अपोजिट आहे. तो कसा, मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगते.